नमस्कार. मी वेहाळवरून जयराम कांबळे. हेल्थवर आणि शेतीच्या प्रॉडक्ट देऊन तुमच्या शेतीचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपण एक शासनामार्फतचं सगळं जे प्रोजेक्ट आहेत ते आपण शेतकऱ्यांसाठी हे प्रदान करतो. तर त्याच माध्यमातून तुम्हाला आम्ही एक हेल्थ संदर्भात रिक्वेस्ट केली होती. ते रिक्वेस्ट तुम्ही सुरुवातीला थोडंसं म्हणजे टाळाटाळ करण्याचं केलं होतं, पण ठीक आहे, तुमच्या बरोबरचं तुमच्या ठिकाणचा रोल तो बरोबर आहे. पण आम्ही रिक्वेस्ट केली, तुम्ही आमच्या रिक्वेस्टला मान्यता दिली. तर तुम्हाला म्हणजे कसे कसे तो आम्ही प्रोडक्ट दिले किंवा काय रिझल्ट आला तुम्हाला काय अनुभव आला सांगा. तुम्हाला काय होतं? रणबीर दौलत चव्हाण, माझं वय 76 आहे. मी संरक्षण विभागामध्ये ऑफिसर होतो. ओके. तर माझं काय झालं, वरचे 5 मणके आणि खालचे 3 मणके हे खराब झालेले होते. त्यामुळं मला एक 10 वर्षापासून चालताना मुंग्या येणं, काय जड होणं किंवा गिडीने चक्कर येणं ते वाढत गेलं. त्यानंतर माझ्या हाताला मुंग्या यायच्या, जेवता येत नव्हतं, गुंडी लावता येत नव्हतं, सगळं सुरू झालं. बरं असं नाही, मी सगळे दवाखाने पाहिले, रुबेल पासून सगळे, बार्सी, पुणा सगळे पाहिले. पण काय होतं, गोळी औषध आहे तोपर्यंत ठीक आहे. नंतर आहे तसं. हा बरं, न्यूरोसर्जन वगैरे खूप मोठे मोठे डॉक्टर पाहिले, ते म्हणायचे ऑपरेशन करा. बरं, ह्या वयात ऑपरेशन करून मी काय करणार? बरं, त्यात रिस्क आहे. बरं, कुणी गॅरंटी देत नाही. मग तुम्ही जे सांगितलं की बाबा एकदा ट्राय करा, म्हणून मी म्हणलं ठीक आहे, करू. मग मी पहिल्या महिन्यात झाल्यानंतर मला जी गिडीनेस यायची, चक्कर यायची, ती कमीत कमी 40% बरी झाली. आणि आता सेकंड महिना आहे, तर माझी कमीत कमी 70-80% चक्कर वाढ कमी झालेली. सर, हे तुम्ही काय 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 दिलं सर? तुम्हाला काय काय वापरत तुम्ही? ती पेप्सी काय सरांना 95 दिलं आणि चंपियल तेल ते मालिश करायसाठी 95 दिलं. त्याचा रिझल्ट आहे आपल्याकडचा झालेला. तर आता काय झालंय माहिती आहे का, माझी चक्कर वगैरे थांबलेली. बरं, कसं चालताना वगैरे थोडं फिरतो, बॅलन्स जात नाही. तुम्हाला चालतं एकटे चालायचं म्हणजे तुम्हाला अजिबात जमत खाली वाकलं की नाही, चक्करच यायची. हे लहान बाळ सुद्धा घेताना मला कडेवर द्या म्हणायचं. आता तुम्ही हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात. पुढच्या व्यक्तीला काय बोलणार सर तुम्ही? नाही, कसं आहे माहितीये का, हे बघा, आपण मोठे डॉक्टर, मोठे हॉस्पिटल याच्यावर न जाता तुम्ही ट्राय करत. बरं, काय काय प्रॉडक्ट इतके यांचे चांगले. बरं, हे कसं आहे, केमिकल याच्यात काही नाही, अजिबात ॲलोपॅथी नाही, हे फक्त आयुर्वेदिक. आणि ते आपल्याला घेतलं तर काय त्याचे वाईट परिणाम. त्यामुळे कुणी सगळ्यांनी हे ट्राय करायचं, वापरावं. कारण याच्यामुळे खरंच फायदा होतो. हा, कसं आहे, आता ताप आला, आपण इंजेक्शन घेतलं 1 तासात नीट होतो किंवा टॅबलेट घेतली, पण त्याचा दुष्परिणाम होतो. मग हे आयुर्वेदिक लेट होतो, पण डेफिनेट पर्यंत. हा तुमचा दुसरा महिना कोर्स चालू आहे. तुमचा दुसरा महिना चालू आहे. तुम्ही दुसऱ्या एखाद्या पेशंट संदर्भात काय बोलू शकता? ठीक आहे, दुसऱ्या पेशंटला मी हे सांगणार आहे, तुम्ही एकदा ट्राय करा, डेफिनेट फरक पडेल. ओके, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.